राजास सौख्य काही, राजास सौख्य काही, प्राप्त न झाले पुत्र रत्नाचे. यास्तव विषाद मानी, यास्तव विषाद मानी, आचर्या सकळ पुण्ययत्नांचे. अयोध्येचा राजा, महापराक्रमी राजा. आणि एक गणित आहे बरं का, म्हणजे आपण बऱ्याच कथा ऐकतो ना, ब्राह्मणांची कथा म्हटली की एक गरीब ब्राह्मण होता, असं जशी कथेची सुरुवात असते ना, तसं राजाची कथा सुरू झाली ना की एक नेहमी राजा होता, त्याला भरपूर राण्या होत्या, पण तो निपुत्रिक होता. हे आपल्याला बहुतेक अनेक कथांमधून ऐकायला मिळते. तीच कथा आता, हा तर सूर्यवंशातला महापराक्रमी राजा, अयोध्येचा महापराक्रमी राजा. तो किती महापराक्रमी होता तर प्रत्यक्ष इंद्राला सुद्धा ज्यांनी मदत केली होती, असा महापराक्रमी राजा अयोध्येचा राजा दशरथ. त्याला असं म्हणतात 360 राण्या होत्या आणि त्याच्यातल्या 3 पट्ट राण्या होत्या. पण एवढं सगळं असूनही प्रश्न हा होता की पुत्ररत्न नसल्यामुळे एवढ्या सगळ्या वैभवाचं पुढे करायचं काय, हा त्याच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न होता. तर त्याच्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले होते. सगळे व्रत झाले, वैकल्य झाले, जप झाले, अनुष्ठान झाले, सगळे प्रकार करून झाले, कशाचाही काहीही उपयोग होत नव्हता. असाच एक दिवशी रात्री झोपला असताना तव राजाने स्वप्न देखिले, दोघा पुरुषा आपण बधिले, आणिक एका स्त्रीसी मारिले, कारण नसताना. राजाला पहाटे पहाटे स्वप्न पडलं की आपण कारण नसताना 2 पुरुष आणि एका स्त्रीला मारलेलं आहे. आता हे असं स्वप्न पडल्यानंतर राजा दचकून जागा झाला. म्हणजे हे असं कसं शक्य आहे? स्वप्नात सुद्धा राजा असा विचार करू शकत नव्हता. आता लोक प्रत्यक्षातही काय वाटेल तेवढे गुन्हे करतात, ही गोष्ट वेगळी, पण त्यावेळेला स्वप्नात सुद्धा असा विचार, म्हणजे हे असं काय आपल्याला दिसत, काय प्रकार आहे? राजा ताडकन उठला आणि कैकेयीच्या महालात गेला. कैकेयी ही त्याची तशी पट्ट राणी होती आणि तिला सांगितलं, अगं कैकेयी, हे बघ, हे असं झालेलं आहे, मला असं स्वप्न पडलंय. कैकेयी म्हणे, नाही, हे तर खरंच चांगलं नाही, हे दुष्ट स्वप्न आहे. आपण असं करूया, आपले जे कुलगुरू आहेत वशिष्ठ, त्यांना आपण विचारूया की या नक्की स्वप्नाचा अर्थ काय आहे, हे स्वप्न नक्की काय आहे. सकाळ झाल्यानंतर हे आपल्या गुरुगुरूंकडे गेले, गुरु वशिष्ठांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की वशिष्ठ मुनी, मला हे असं स्वप्न पडलेलं आहे आणि मी ते स्वप्न पाहिल्यापासून अतिशय बेचैन आहे, आता काय करू नक्की? मुनी बोले, हे दुष्ट स्वप्न. राजा, हे स्वप्न नक्कीच चांगलं नाही. हे जे आहे हा काहीतरी अपशकुन दिसतोय, काहीतरी वाईट होणार आहे, याचे हे चिन्ह दिसत आहेत. तर तू आता काय कर? मुनी बोले, हे दुष्ट स्वप्न, तरी 3 श्वाप दे मारून, शांती तयाची करून दोष निवारण करावा. आता मुनींनी त्याच्यावर पर्याय सांगितला की ठीक आहे, आता तुला
स्वप्न पडलंय ना, स्वप्नात तर ना तुझ्याकडनं असं काहीतरी झालेलं आहे चुकीचं, तर आता याला एकच पर्याय आहे, तू आता जंगलात जा आणि तू आता 3 श्वापद मारून आण आणि नंतर आपण त्याची शांती करू, म्हणजे मग तुझं दोष निवारण होईल. आणि मग त्याच्याप्रमाणे ठरलं. मग राजा त्यांच्या प्रधानांना सोबत घेऊन आणि निघाले जंगलामध्ये. जंगलामध्ये निघाले, सकाळी गेले. पण आता एखादा दिवस असा असतो ना की त्या दिवशी जंगलामध्ये त्याला श्वापदच पाहायला मिळालं नाही. साधं ससा नाही, हरिण नाही, काहीच नाही. दिवसभर झाला, तो दिवसभर जंगलात तिकडे तिकडे फिरतो आहे आणि काहीच मिळत नाही. म्हटल्यानंतर मग संध्याकाळी राजाने विचार केला की आता तिथे एक सरोवर होतं, आता सरोवराच्या ठिकाणी संध्याकाळी नक्कीच पाणी प्यायला म्हणून कुठले तरी श्वापद येतील, एखादा हरिण वगैरे नक्कीच येईल आणि मग त्यावेळेला आपण हे करूया. आता दशरथ राजा इतका महापराक्रमी होता की त्याची धनुष्य बाणाची पद्धत अशी होती की त्याला शब्दवेधी बाण मारता येत होता. शब्दवेधी बाण म्हणजे काय की फक्त कानावर शब्द पडले तर ते शब्द जिथून ऐकायला येतील त्या ठिकाणी त्यांनी बाण मारला की त्या ठिकाणी त्याचा उपयोग झालाच पाहिजे, तो बाण योग्य ठिकाणी लागलाच पाहिजे. इतकं त्या राजाचं कर्तृत्व होतं, इतकं त्यांचं वैशिष्ट्य होतं. आता तर लोकांना लक्षवेधी दगड पण नाही मारता येत, ही गोष्ट वेगळी, पण त्यावेळेला ते शब्दवेधी बाण मारू शकत होते, इतकं त्या राजाचं कर्तृत्व. आणि मग राजांनी काय केलं की ते तिथे एका झाडावर जाऊन बसले, सरोवराच्या जवळ, थोडस दिसणार नाही अशा पद्धतीने एक लांबच्या झाडावर जाऊन बसले आणि प्रत्यंच्या ओढून तयार की फक्त आवाज यायचा अवकाश की आपण ताबडतोब काय करूयात की आपण आणि आपल्याला 3 श्वापद मारायचे, तो नुसतं एकच नाही ना, 3 श्वापद मारायचे. आज काहीही झालं तरी आपण श्वापद घेतल्याशिवाय परत जायचं नाही, असं त्या राजाने ठाम निश्चय केला. आणि त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी प्रत्यंच्या ओढून बाण एकदम तयार ठेवून होता. बुड 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 ऐसा तोची आवाज झाला, दशरथ शर शोडी वेधुनी त्या दिशेला. बुड 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 ऐसा तोची आवाज झाला, दशरथ शर सोडी वेधुनी त्या दिशेला. शर अचूक निघेतो भेदुनी वक्ष जाई, हर 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 भगवंता शब्द ये त्याच ठाई. बापरे, मेलो मेलो मेलो, मोठ्याने आवाज झाला आणि दशरथ राजा घाबरला. अरे काय झालं? आता काय होतं की ज्यावेळेला एखादं श्वापद असतं ना, एखादा पशु असतो ना, ज्यावेळेला तो पाणी पितो ना, त्यावेळेला सुद्धा बुडबुड बुडबुड असाच आवाज येतो. आणि एखादी आपण ज्यावेळेला घागर पाण्यात भरतो त्यावेळेला पण तसाच आवाज येतो. त्यामुळे राजाला हे लक्षातच नाही आलं. आता त्याचं लक्ष फक्त काय होतं की मला श्वापद मारायचे, त्याच्यामुळे बाकी कुठलाही विचार करण्याचा प्रश्नच नव्हता. आवाज झाल्याबरोबर बाण सुटला आणि बाण सुटल्यानंतर तो नेमका कुणाला तरी लागला हो, कोणीतरी मोठमोठ्याने ओरडतंय. राजा ताबडतोब झाडावर खाली उडी मारली, धावत पळत तो सरोवरापाशी गेला आणि पाहतो तर काय, तिथे 22-23 वर्षाचा तरुण, त्याच्या छातीमध्ये याचा बाण घुसलेला आणि तो विव्हळतोय मोठमोठ्याने. आणि राजा म्हटला, अरे तू कोण आहेस? तू इथे काय करतोय? संध्याकाळच्या वेळेला जंगलात काय करतोयस तू? म्हणजे राजाला ही कल्पना सुद्धा नव्हती की संध्याकाळच्या वेळेला जंगलात इथे कोणी असं माणूस येईल आणि इथे पाणी भरलं येईल. मग त्यावेळेला त्याला सांगितलं की माझं नाव श्रावण, मी ना
माझ्या आई वडिलांना घेऊन काशीला चाललो होतो. माझे आई वडील दोघे जण आंधळे आणि त्या दोघांना मी कावडीमध्ये घेऊन आणि काशीला निघालो होतो. आता संध्याकाळ झाली आणि त्यांना तहान लागली म्हणून त्यांनी मला सांगितलं की आम्हाला पाणी पाज, आणि त्यांच्यासाठी पाणी शोधण्यासाठी म्हणून मी निघालो. आता बघा, त्या काळामध्ये श्रावण बाळाची गोष्ट ऐकायची याच्यासाठी की आई वडिलांची सेवा तर करतच होते, पण आई वडिलांना काशी यात्रेला घेऊन जाण्यासाठी कावडीत बसून स्वतः त्यांना खांद्यावर सुद्धा घेऊन जाण्याची त्यावेळेच्या माणसांची तयारी होती. त्रेतायुगातली गोष्ट आहे. आता मुलं आई वडिलांना घरात पण सांभाळायची त्यांची तयारी नाही. जे आई वडील संपूर्ण आयुष्यभर कष्ट करतात, मुलाला मोठं करण्यासाठी आयुष्यभर झिजतात, पै पै वाचून स्वतःला कुठलीही गोष्ट न घेता सगळं काही मुलांचं सगळं सुख असेल ज्याच्यामध्ये बघितलं जातं, त्या बापाची आज काय किंमत ठेवली जाते. अहो, हे सामान्य माणसांची गोष्ट सोडून द्या, मोठे मोठे श्रीमंतांचे सुद्धा की जे करोडपती आहेत, अब्जोपती आहेत, अशांची सुद्धा मुलं एवढी त्यांच्यासाठी प्रॉपर्टी ठेवली असताना, म्हणजे हे सत्य गोष्ट आहे. एका इंडस्ट्रीचा मोठा मालक, त्याला रस्त्यावर फिरताना पाहून लोकांनी ओळखलं आणि त्याच्या मुलांनी सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून आणि बापाला मोकळं रस्त्यावर सोडून दिली. ही आजची परिस्थिती आहे. रामाची कथा काय ऐकायची ती याच्यासाठी ऐकायची की तुम्हाला कधीतरी हे समजलं पाहिजे. वारंवार तुम्ही ऐकून 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 तुम्हाला केव्हा तरी थोडस तरी तुमच्या मनामध्ये शिरेल की अरे नाही, आता आपण काळजी घेतली पाहिजे. तर रामाला ज्यावेळी त्यांनी ही गोष्ट सांगितली की माझे आई वडील तिकडे पाण्यासाठी वाट पाहता येतो, पाण्यासाठी वाट पाहता येते, तुम्ही आता एक काम करा, मला तर आता मी तर काही जगणार नाही, मला माहिती आहे, कारण माझ्या हृदयात तो बाण घुसलेला आहे त्याच्यामुळे, आणि तुम्ही पण काही मुद्दाम केलेले असं नाहीये, आणि त्या बाणातनं मी श्रीराम 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 असा आवाज ऐकलेला आहे. त्यामुळे माझं नक्कीच मला मुक्ती मिळणार आहे, मला माहिती आहे. पण आता माझ्या आई वडिलांचं काय, आणि मला माहिती आहे की आता ते सुद्धा जिवंत राहणार नाही याची मला खात्री आहे. पण तुम्ही एक काम करा की कमीत कमी त्यांनी प्राण सोडण्यापूर्वी त्यांना पाणी तरी पाजावं. ही घागर तिकडे त्यांच्याकडे घेऊन जा आणि त्यांना तुम्ही पाणी पाजा. त्याप्रमाणे राजाने ती घागर घेतली, तो तुंबा घेतला आणि शोधत शोधत त्यांनी ठिकाण सांगितलं होतं, अशा अशा ठिकाणी मी थांबलेलो. त्या ठिकाणी राजा घेऊन गेला आणि राजा गप्प होता, बोलत काहीच नव्हता, आणि त्यांनी पाण्याची घागर समोर केली. आता त्याचे आई वडील म्हणे, काय रे बाळ श्रावणा, पाणी आणलंस का आणि तू बोलत का नाहीयेस? अरे तू बोल ना काहीतरी. काय रे बाळा, रागवलास का तू? तुला फार श्रम झालेत का पाणी शोधण्यासाठी? तू बोल ना. राजा काहीच बोलत नव्हता, कारण त्याला माहित होतं की आपण बोललो तर सगळी गडबड होईल, म्हणून राजा काहीच बोलत नव्हता. ते बोलत नाही पाहिल्यानंतर मग श्रावण बाळाच्या आईने त्यांना सांगितलं, बाळा तुझं बोललं नाहीस ना तर आम्ही पाणी पिणार नाही, बरं सांगून ठेवते, आम्ही पाणी पिणार नाही. तू पहिले बोल, तू का बोलत नाहीस ते पहिले सांग, काय झालं नक्की सांग. मग तेव्हा दशरथ राजाने त्यांना सांगितलं की माझ्याकडनं अशी अशी घटना घडलेली आहे, तुमच्या मुलाला माझ्याकडनं बाण लागलेला आहे. आणि ते ऐकल्यानंतर दोघं जण ताडकन उठून उभे राहिले आणि अक्षरशः शापवाणीनेच ते बोलले. हो, म्हणजे पाणी तर प्यायलेच नाहीत, ते पाणी तर प्यायलेच नाहीत, पण म्हणजे आपला मुलगा नाही आणि आता आपण काय करणार ह्या विचारांनी त्वा मारिला आमचा गुणी बाळ नीचा, त्वा मारिला आमचा गुणी बाळ नीचा, होशील सुखिया जगी तू सकैसा, ऐसा पुत्रविरहाने मरशील, असा पुत्रविरहाने तू मरशील. आम्हाला जसं तू पुत्रविरह दिलायस ना
तसाच तू पुत्रविरहाने मरशील. आम्ही तुला शाप देतो आहोत, आम्ही तुला शाप देतो आहोत, आम्ही तुला शाप देतो आहोत. आणि असं म्हणून दोघांनी प्राण सोडले. ऐसे वदोनी त्यजले प्राण त्यांनी, राजा बहुत हर्ष विषाद मानी. राजाला तर मनस्थिती त्याची काय झाली, तो विचार करायला लागला, हे काय मी ऐकतोय, मी तर काय हे बरोबर केलं नव्हतं, मुद्दाम केलं नव्हतं. पण त्याच क्षणामध्ये त्याला त्याच्या मनात विचार आला, अरे तुला पुत्रविरह होणार आहे म्हणतो तू, पण मला पुत्रच नाहीये, तर पुत्रविरह होणार कुठून. म्हणून म्हटलंय राजा बहुत हर्ष विषाद मानी. त्याला मनामध्ये कुठेतरी थोडासा आनंद झाला, ज्या अर्थी मला हा शाप मिळालेला आहे ना पुत्रविरहाचा, याचा अर्थ मला पुत्र होणार हे त्याला कळलं. मग त्याच्यानंतर राजा तिथून नंतर मग अयोध्येमध्ये परत गेलेले आहेत. मुनी वैशिष्ठांना त्यांनी हे सगळं सांगितलं की बघा म्हणे, ते जे काय स्वप्न होतं हे स्वप्न खरं ठरलेलं आहे. माता वैशिष्ठ मुनींनी त्यांना सांगितलं की राजा, आता एक काम कर, आता हे तुला शाप मिळालेला आहे ना, ही चांगलीच गोष्ट झालेली. आता नक्कीच तुला पुत्र होणार. आणि याच्यासाठी आपण आता काय करूया, तर पुत्र कामेष्ठी यज्ञ आता आपल्याला याच्या पुढे करावा लागेल. आणि मग त्याच्यानंतर सगळी तयारी सुरू झाली. पुत्र कामेष्ठी यज्ञाची सगळीकडे तयारी सुरू झाली. आता पुत्र कामेष्ठी यज्ञाची तयारी झाली. याच्यासाठी आता महत्वाचे जे मुख्य आचार्य आहेत ते कोण पाहिजे, तर त्याच्यासाठी असे ऋषी हवे होते की ज्यांनी स्त्रीचं मुख सुद्धा पाहिलेलं नाहीये, असे ब्रह्मचारी ऋषी त्या ठिकाणी पाहिजे होते. आणि मग त्याच्यासाठी महर्षी शृंग ऋषी म्हणून जे आहेत त्यांना पाचारण करण्यात आले. आणि त्याप्रमाणे संपूर्ण याचा जो विधी आहे, पुत्र कामेष्ठी यज्ञाचा विधी आहे, तो संपूर्ण यथासांग पार पडलेला आहे. किती वाजलेले आहेत ना, आपण वेळेत आहोत ना. पुत्र कामेष्ठी यज्ञ जो आहे तो यथासांग पार पडलेला आहे. आणि यज्ञ पूर्ण पार पडल्यानंतर त्या याच्यातून यज्ञ नारायण स्वतः प्रगट झालेले आहेत. आणि त्यांनी राजाला पायस दान दिलेलं आहे. आणि राजाला सांगितलेलं आहे की आता हे तुझ्या 3 राण्यांना दे. हे पायसदान दिलं की तुझा पुत्र कामेष्ठी यज्ञ सफल झाला असं समज. आणि त्याप्रमाणे राजाने मग कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी या 3 राण्यांना तो जो पायसचा प्रसाद होता तो प्रसाद तिघींना वाटून दिलेला आहे. आता तो प्रसाद मिळाल्यानंतर थोड्याच दिवसात मंगल वार्ता कळली. कौशल्येला दिवस गेलेले आहे, सुमित्रेला पण दिवस गेलेले आहे, कैकेयीला पण दिवस गेलेले आहे. आता याचा अर्थ पुत्र कामेष्ठी यज्ञ जो आहे तो सफल झालेला आहे. आणि आता लवकरच अयोध्येमध्ये राजाला राजपुत्र होणार याची सगळ्यांना खात्री झालेली आहे. आता जसे जसे दिवस पुढे सरकायला लागले तसे 8वा महिना लागतो. मग त्याच्यानंतर हे असतं ना, डोहाळे काय लागलेत कोणाला, ते डोहाळे विचारण्यासाठी म्हणून राजा वैशिष्ठ मुनींनी सांगितलं की जा 3 राण्यांना विचारून त्यांना काय
डोहाळे लागलेले होते. आणि त्याप्रमाणे कौशल्याकडे राजा गेलेला आहे. ती तिथे शांत बसलेली होती आणि तिला विचारलं, कौशल्य, तब्येत कशी आहे, व्यवस्थित आहे ना? आणि तुला काय हवंय? तुला काही डोहाळे लागलेत का? तुला काही खावंसं प्यावंसं वाटतंय का? आणि असं म्हटल्याबरोबर ती तिथून ताडकन उठली, डोळे विस्फारले, केस पिंजारले आणि ती म्हणायला लागली, अनारे धनुष मारीन रावणा, अनारे धनुष मारीन रावणा, अनारे धनुष मारीन रावणा. अनारे धनुष मारीन रावणा. तर ती मोठे मोठे म्हणायला लागली, आणा धनुष्यानं, मला तर रावणाला मारायचंय, मला रावणाला मारायचंय. आणि इथेच समजलं की आता नक्की काय होणार आहे, की रामाचा जन्मच मुळी रावणाच्या वधासाठी होता. कारण काय माहिती का, रावणाने या संपूर्ण धर्तीवर जो काय उच्छाद मांडलेला होता ना, तर त्याच्यासाठी धरती मातेनेच ब्रह्मदेवाकडे गेली होती आणि प्रार्थना केली होती की तुम्ही काहीतरी करा म्हणून. आणि त्याच्याप्रमाणे सर्व देवांनी मिळून ठरवलेलं होतं की आपल्याला आता हा रामाचा अवतार या ठिकाणी करायचा आहे. आणि त्याच ठिकाणी हे सगळं नियोजनबद्ध रीतीने सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. त्याच्यानंतर सौमित्रीकडे गेले. सौमित्रीने पण सांगितलं की जो काय अवतार होणार आहे, तर त्या अवताराचा सोबत मला राहायचं आहे, मला त्यांच्या सोबत करायचं आहे. आणि कैकेयीकडे गेल्यानंतर त्यांनी सुद्धा सांगितलं की आता जो काय अवतार ज्येष्ठ हिला होणार आहे, ज्येष्ठ पत्नीला यांच्या जो काय अवतार निर्माण होणार आहे, जो काय जन्माला येणार आहे, तर त्याला त्याचे दास्यत्व आम्हाला करायचं आहे, त्याची आम्हाला सेवा करायची आहे. अशा पद्धतीने त्यांनी ते सांगितलेलं आहे. आता हे डोहाळे जे आहेत हे यांना सगळ्यांना समजलेले आहे. मग आता इकडे स्वर्गात सुद्धा अशी गंमत आहे की प्रत्यक्ष भगवान विष्णू आता अयोध्येमध्ये अवतार घेणार आहेत म्हटल्यानंतर स्वर्गात सुद्धा त्यांच्या स्वागताची तयारी सुरू झाली. भगवान अवतार कुठे घेणार होते? पृथ्वीवरती. परंतु त्यांच्या स्वागताची तयारी कुठे चालू होती? स्वर्गामध्ये चालू होती. स्वर्गामध्ये गंधर्व नगरीमध्ये गंधर्वांकडे तानपुरे वगैरे सगळे लावणं चालू होते. संपूर्ण तबला, पेटी, सगळे जे काही वाद्य होते त्यांचे सतारी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत यांचं संपूर्ण हळूहळू आवाजामध्ये त्यांचे स्वर वगैरे लावण्याचे सगळा हे सुरू होता. आणि त्याच्यानंतर चैत्र महिना सुरू झाला. हो, चैत्र महिना सुरू झाला, गुढीपाडवा आला. 9 महिने पूर्ण भरलेले होते. गुढीपाडवा आला, चैत्र महिना आला आणि चैत्र महिन्याचा आता एक एक दिवस पुढे सरकतो आहे. आणि आता पुढच्या लवकरच आता रामांचा जन्म होणार आहे याची सगळ्यांना आता चाहूल लागलेली होती. त्याच्यामुळे अयोध्येत सुद्धा सगळी मोठी तयारी चालू होती. सगळीकडे जे सडा रांगोळी करून सगळ्यांनी संपूर्ण नगरी सजवून ठेवलेली होती. जसं स्वर्गात तयारी होती तशी अयोध्येत पण या येणाऱ्या अवताराची संपूर्ण तयारी सुरू होती. झालंय, वाटून झालंय सगळ्यांचं.
सगळेजण सज्ज आहेत. प्रभू रामचंद्रांचा आता जन्म होणार आहे, याच्यासाठी सगळेजण तयार आहेत. त्रेतायुगी चैत्र शुक्ल नवमीस माध्यान्नी रवि आला. त्रेतायुगी चैत्र शुक्ल नवमीस माध्यान्नी रवि आला. त्रेतायुगी चैत्र शुक्ल नवमीस माध्यान्नी रवि आला. वैकुंठाधिप नारायण भूतली यावयास्तव पळभरी थांबला. प्रत्यक्ष सूर्यनारायण त्यांच्या वंशामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार होणार होता. त्याच्यासाठी तो सूर्य सुद्धा पळभर थांबून गेला हो. त्रेतायुगी चैत्र शुक्ल नवमीस माध्यान्नी रवि आला. वैकुंठाधिप नारायण भूतली यावयास्तव पळभरी थांबला. कौशल्येचे उदरी मनुज देही पूर्ण पुरुष अवतरला. राजाधिराज रामचंद्र महाराज श्रीराम 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 श्रीराम. चैत्र मासाच्या शुद्ध नोमीला भर दुपारी सूर्य तांबला. चैत्र मासाच्या शुद्ध नोमीला भर दुपारी सूर्य तांबला. स्वर्गात देवान उत्सव केला. स्वर्गात देवान उत्सव केला. राम जन्मला. राम जन्मला. राम जन्मला. ओ राम जन्मला. बोला राम जन्मला. झाड डोलली वेली डोलल्या. वेली डोलल्या एकमेकीच्या कानी लागल्या. वसंत वारा वाहू लागला. वसंत वारा वाहू लागला. दाही दिशांना सांगू लागला. दाही दिशांना सांगू लागला. राम जन्मला. राम जन्मला. राम जन्मला. हो राम जन्मला. कौसल्या राणीला सुपुत्र झाला. त्याच्या रूपाचा उजेड पडला. कौसल्या राणीला सुपुत्र झाला. त्याच्या रूपाचा उजेड पडला. खुशीन कंठ काटुनी आला. खुशीन कंठ काटुनी आला. नवसान देव कोटी जन्मला. नवसान देव कोटी जन्मला. राम जन्मला. राम जन्मला. राम जन्मला. ओ राम जन्मला. अयोध्या नगरीत खबर गेली. खुशीन एकच धमाल झाली.
झाली, अयोध्या नगरीत खबर गेली, खुशीला एकच धमाल झाली. एक दुजाला सांगू लागला, एक दुजाला सांगू लागला, राजवाड्याकडं धावू लागला, राजवाड्याकडं धावू लागला. राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला, ओ राम ढोल नगारा वाजू लागला, ढोल नगारा असा वाजू लागला. ढोल नगारा वाजू लागला, तालावरती नाच रंगला, तालावरती नाच रंगला. लाल गुलाल अस्मनी गेला, लाल गुलाल अस्मनी गेला. रस्त्यात फुलांचा सडा सांडला, रस्त्यात फुलांचा सडा सांडला. राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला, ओ राम जन्मला, दशरथ राजा खुशीत आला, मोतीन मोती वाटू लागला. दशरथ राजा खुशीत आला, मोतीन मोती वाटू लागला. दान दक्षिणा पेल लोकाला, दान दक्षिणा पेल लोकाला. मोठा धान्याचा मोकळा केला, मोठा धान्याचा मोकळा केला. राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला, ओ राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला, राम जन्मला, ओ राम जन्मला. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. बजरंग बली. आता जन्मानंतर 12 दिवसानंतर, आता आपण डायरेक्ट 12 दिवस पुढे जाऊ. 12 दिवसानंतर आता रामाचा बारसा झालेला आहे आणि त्याच्यासाठी आता सगळ्यांनी पाळणं म्हणायचं. बाळा जो जो कुळभूषणा दशरथ नंदना, बाळा जो जो कुळभूषणा दशरथ नंदना. निद्रा करिवा मनमोहना, रामा लक्ष्मण बाळा जो जो. पाळणा लांबविला अयोध्येसी, दशरथाचे मुशी पुत्र जन्मला. ऋषिकेशी कौसल्येचे खुशी, बाळा जो जो रे, जो जो रे. रत्न जडित पालक झळके अलौकिक, वरते बहु कुलदीपक त्रिभुवन नायक, महाराज कौसल्या सुंदर
बाळा जो जो विश्व व्यापका रघुराया निद्रा करिया सखया तुझवरी पुरवंडी करुणिया सांडिन आपुली काया बाळा जो जो बाळा जो जो देवनी वशिष्ठ सत्वर सांगे जन्मांतर राम परब्रह्म साचार सातवा अवतार बाळा जो जो बाळा जो जो नाग रघुला अवतारा मारुती रजनी साहिल सीतेचा स्वयंवरा उद्धरी गौतम तारा बाळा जो जो बाळा जो जो पहिल जानकी सुरूपा गंगुनिया शिवचापा लावण लचित महाकोपा नभे पण हा शोभा बाळा जो जो बाळा जो जो सिंधू जलडोली अवलीला नामे तरतील शिवा यावरी उतरुनिया दयाळा देईल रावण मेळा बाळा जो जो बाळा जो जो सहमूल मरुनी रावण स्थापिल विभीषण देव सोडविल संपूर्ण आनंदल त्रिभुवन बाळा जो जो बाळा जो जो राम भावाचा भूकेला भक्ताधीन झाला दास विठ्ठले ऐकिला पाळणा गाढिला बाळा जो जो बाळा जो जो बाळा जो जो राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या 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 पाच वेळा घ्या पाण्याच्या खाली मिळून लगेच बाळाला नेलं तिकडे बरं ठीक आहे। गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या 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 गोविंद म्हणा कोणी गोविंद म्हणा कोणी राधा म्हणा कोणी कृष्ण म्हणा गोविंद म्हणा कोणी गोपाळ म्हणा कोणी कृष्ण म्हणा कोणी राम म्हणा गोविंद म्हणा कोणी राम म्हणा कोणी कृष्ण म्हणा कोणी कृष्ण
म्हणा. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. आता सगळ्यांनी प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायचं. आता याच्यानंतर आरती होणार आहे. मध्ये तिकडे एक 10 मिनिटं अभिषेक आहे. तोपर्यंत आपण इकडे भजनाचा आस्वाद घेऊ शकता. नादा तुझा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नादा तुझा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम. नाद निर्मितो मंगलधाम श्रीराम जय राम जय जय राम. परब्रह्मात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यात आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. सत्संगाचा सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम. आनंदाचा आनंद राम श्रीराम जय राम जय जय राम. त्रिभुवनकारक आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. सुखकारक आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. श्रद्धा देते राम श्रीराम जय राम जय जय राम. शांती देते राम श्रीराम जय राम जय जय राम. सबुरी भाई आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्याचे सुंदर धाम श्रीराम जय राम जय जय राम. पुरुषोत्तम परमेश्वरा श्रीराम जय राम जय जय राम. भक्ति भाव देते राम श्रीराम जय राम जय जय राम. सगुण सुंदर आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. निर्गुण सुंदर आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. लावण्याचा गाभारा श्रीराम जय राम जय जय राम. कैवल्याची मूर्ती राम श्रीराम जय राम जय जय राम. चराचराची स्फूर्ती राम श्रीराम जय राम जय जय राम. आज्ञाकारी आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. परमात्माही आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. सगुणाही आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. निर्गुण सुंदर आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. जय जय मंगल देखे राम श्रीराम जय राम जय जय राम. सुमंगलाची पहाट राम श्रीराम जय राम जय जय राम. सृष्टीचे याचक राम श्रीराम जय राम जय जय राम. कर्तव्याचे पालन राम श्रीराम जय राम जय जय राम. दुःख निवारक आहे राम श्रीराम जय राम जय जय राम. स्वानंदाचा ठाई राम श्रीराम जय राम जय जय राम. सुंदर सुर जय राम श्रीराम जय राम जय जय राम. शब्द सुंदर जय राम श्रीराम जय राम जय जय राम. सकल जीवांच्या ठाई राम श्रीराम जय राम जय जय राम. वात्सल्याचे स्वरूप राम श्रीराम जय राम जय जय राम. सुंदर माधव मेघश्याम श्रीराम जय राम जय जय राम. दशरथ नंदन राम श्रीराम जय राम जय जय राम. अयोध्यापति योद्धा राम श्रीराम जय राम जय जय राम. रघुपति राघव राजा राम श्रीराम जय राम जय जय राम. राम नाम सुखदायक राम श्रीराम जय राम जय जय राम. सकल सुखाचा सागर राम श्रीराम जय राम जय जय राम. चराचरातील जागर राम श्रीराम जय राम जय जय राम. राम भक्त विकसतो राम श्रीराम जय राम जय जय राम. शतवताई राम तो राम श्रीराम जय राम जय जय राम. हनुमंताचा हृदयी राम श्रीराम जय राम जय जय राम. जानकी वल्लभ
श्री राम जय राम जय जय राम लक्ष्मण छाया जय विश्वराम श्री राम जय जय राम आदर्शांचा आदर्श राम श्री राम जय जय राम एकमत हा देव महान श्री राम जय जय राम 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 पार्वती पते हर हर महादेव श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री समर्थ सद्गुरुनाथ नारायण महाराज की जय ओम श्री गुरुदेव दत्त राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय बजरंग बली की जय।